तुमचाही अपमान झाला असेल कधी ना कधी. कोणी म्हणलं असेल चल हो बाजूला, तुझी लायकी काय आहे, तुझी हिम्मत कशी झाली असं बोलण्याची, तोंड पाहिलं आहेस का आरशात कधी. हे सगळं तुम्ही ऐकता तेव्हा तुमची काय रिॲक्शन असते यावर. जेव्हा कोणी तुमची लायकी काढतं तेव्हा तुमच्या आत काय चालू असतं, तुमच्या आत काय भावना येतात. राग येत असेल, खूप वाईट वाटत असेल, पण हे व्हायलाच हवं. तुमचा अपमान व्हायलाच हवा, तुमचा मजाक उडवलाच पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जो माणूस जमिनीपासून उठून ज्याने आकाशाला गवसणी घातली यशस्वी झाला आहे त्याचा कधी ना कधी अपमान झाला आहे. बहुतेक वेळा झालेलाच असेल. गोष्ट आहे 1999ची, जेव्हा रतन टाटांनी टाटा इंडिका ही पॅसेंजर कार लॉन्च केली होती आणि सुरुवातीच्या काळात ती फेल ठरली. टाटा समूहाच्या सगळ्यांचं हे मत होतं की हे मॉडेल फोर्ड ग्रुपला विकावं. फोर्ड ग्रुप सोबत याबाबत चर्चा सुरू झाली. फोर्डचे ऑफिसर यात इंटरेस्ट घेत होते आणि रतन टाटांना अमेरिकेला बोलवण्यात आलं. तिथं फोर्डच्या ऑफिसर सोबत त्यांची एक बैठक ठेवण्यात आली. तेथे रतन टाटा यांना हे ऐकवण्यात आलं की तुम्हाला जर पॅसेंजर कारमधील काही माहितीच नाही तर तुम्ही यात उतरलेच का. त्यांना हे देखील ऐकवण्यात आलं की टाटा ग्रुपचा कार उद्योग विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत आणि तुम्ही याला उपकारच समजा. रतन टाटांनी झालेला अपमान गिळून घेतला. झालेल्या प्रकाराने त्यांना खूप वाईट वाटले. अपमानाचा बदला घेण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी काय सुधारणा करता येतील यावर विचार सुरू केला आणि त्यांनी आपला कार उद्योग विकायचा निर्णय रद्द केला आणि आपला सगळा फोकस आपल्या कार उद्योगावर केंद्रित केला. आणि म्हणतात ना, काळाची चक्रे जलद गतीने फिरतात. टाटा समूहाच्या कार उद्योगाने काही काळातच एक यशस्वी उंची गाठली आणि तिकडे फोर्ड कंपनीचं दिवाळं निघालं होतं. आता रतन टाटांना फोर्ड ग्रुपला खाली दाखवण्याचा, त्यांचा अपमान करण्याची ही संधी होती, पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. उलट फोर्ड ग्रुपला मदत केली आणि 2008 साली टाटा फोर्डच्या जॅग्वार आणि लँड रोवरला $2.3 बिलियन खरेदी केलं. टाटा मोटर्सची ही डील फोर्डसाठी वरदान ठरली आणि त्यावेळेस फोर्ड ग्रुपच्या चेअरमन यांनी टाटांचे आभार मानत त्यांनी ही डील करून आमच्यावर उपकार केले आहेत असे सांगितले. हीच असते एका महान व्यक्तीची ओळख. चांगले तर सगळे होतात, पण महान खूप कमी जण होतात. यापेक्षा मोठा अपमान झाला होता तो डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा. त्यांची सावली देखील लोक आपल्यावर पडू देत नव्हते. एक वेळेस एका विहिरीचं पाणी पिलं म्हणून एका लहान मुलाला बेदम मारहाण केली. शाळेत त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं. त्यांना सांगितलं गेलं, संस्कृत ही भाषा ब्राह्मण लोकांसाठी शिकण्याची भाषा आहे, तुमच्यासाठी नाही. इतका अपमान सहन केल्यावरही त्यांनी ठरवलं की जगातल्या सगळ्यात मोठ्या विद्यापीठातून मी शिक्षण घेणार आणि कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी घेतली आणि त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून MSc केलं. त्यानंतर लॉचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर PhD केली. इतकं शिक्षण घेऊन जेव्हा भारतात त्यांना चांगली नोकरी मिळाली तरी त्यांचा अपमान होत राहिला. त्यांच्या कार्यालयात काम करणारा चपराशी देखील त्यांना फाईल देताना वरतून फेकून देत असे. शिक्षण घेतलं, वरच्या पोस्टला गेला म्हणून काय झालं आहेस तर खालच्या जातीचाच ना असं म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला. हाही अपमान त्यांनी गिळून घेतला आणि थेट आपल्या देशाचं संविधान लिहून आपला हक्क मिळवला. आपला स्वतःचा हक्क तर मिळवला, पण खालच्या जातीचे म्हणून हिणवल्या जाणाऱ्या असंख्य लोकांना त्यांचा अधिकार मिळवून दिला. आयुष्यात काही करायचं तर अपमान गरजेचा आहे. गांधीजींना देखील कृष्ण वर्ण असल्याने रेल्वेच्या डब्यातून उतरवण्यात आलं होतं. त्याच वेळेस त्यांनी ठरवलं, हा भेद एक ना एक दिवस मी मिटवणार आणि आज गांधीजींना कोणी ओळखत नाही असा नाही. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजामुळे आणि उंचीमुळे रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. आज त्यांचा आवाज आणि त्यांची उंची हीच त्यांची ओळख झाली आहे. आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा.
आपल्या अपमानाचा बदला आपल्या यशाने घ्या. जेव्हा कोणी अपमान करतं तेव्हा आग लागते, आत कुठेतरी राग येतो. लोकांची चूक ही होते की ते तो राग तिथेच बाहेर काढतात. अपमान झाला की लगेच तिथेच भांडायला सुरुवात करतात, तक्रारी करायला सुरुवात करतात. हे सगळं करण्याऐवजी त्या रागाचा उपयोग करा. तो राग आत दाबून ठेवा. आपल्या आतली आग वाढवत राहा, तेव्हाच बदल होईल. माणूस आपला सन्मान विसरू शकतो, पण आपला झालेला अपमान नाही विसरू शकत. कोणी काहीही बोललं तरी त्याला बोलून काहीच उत्तर देऊ नका. त्यावेळेस तो अपमान गिळून घ्या. तुम्ही त्याच वेळेस तो राग बाहेर काढला तर तुम्ही तुमच्या अपमानाचा बदला कधीही घेऊ शकणार नाही आणि कधी तो सन्मान देखील नाही मिळवू शकत जो तुम्हाला मिळवायचा आहे. स्वतःला हे कायम आठवण करून द्या की लोकांनी म्हणलं होतं की तोंड पाहिलं आहेस का आरशात तुझं, चल निघ इथून, तुझी लायकी काय आहे. स्वतःला सांगा की एक ना एक दिवस हे तोंड पाहण्यासाठी लोक तरसतील. एक दिवस असा येईल की मी उभा असताना कोणी माझ्यासमोर बसणार नाही. माझी लायकी मी नाही, माझी वेळ दाखवेल, माझं काम दाखवेल. काळाची चक्रे फिरतात आणि तुमचा वेळ देखील बदलेल. सांगा स्वतःला, माझ्या खराब वेळेमुळे लोकांनी मला दूर केलं होतं. एक दिवस लोकांना मला माझी वेळ घेऊन भेटावं लागेल. या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले हे लोक रतन टाटा, डॉक्टर भीमराव आंबेडकर, महात्मा गांधी, अमिताभ बच्चन यांनी हे दाखवून दिलं की आयुष्य ते नाही जे आपल्याला दिलं जातं. आयुष्य तर ते आहे जे आपण कमावतो, जे आपण बनवतो. तर काहीही न बोलता असा आपल्या अपमानाचा बदला घ्यायला शिका, आपल्या कामाने, आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या यशाने. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.